कोल्हापुरी मटणाचं लोणचं बनवणार आहे मी. बाबो, कोल्हापुरी त्यात मटण त्यात लोणचं, लोणचं. म्हणजे तिखट, तर्री आणि हवा असं सगळं एकत्रच आहे. Yes. आजचा पदार्थ म्हणजे टांगा पलटी घोडं फरार आहे, कोल्हापुरी मटणाचं लोणचं. कोल्हापुरी मटणाचं लोणचं लागणारं साहित्य आपल्या समोर आलेलं आहे. आपल्याला आता कृती करायची आहे, पण त्याआधी आम्हाला साहित्य सांगा. बकऱ्याचं मटण मऊ घेतलेलं आहे. चिरलेला बारीक कांदा, सुकं खोबरं, चिरलेली बारीक मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण, चिरलेली बारीक कोथिंबीर, कोल्हापुरी झणझणीत तिखट मसाला, खसखस, लिंबू, तीळ, गरम मसाला, हळद, आणखी मीठ. वा, तुम्हाला कोणी शिकवलंय लोणचं? आईने शिकवलं, आईच्या हातीच होते ना. चला कृती करूया आपण. काय करायचंय? मला बाऊल हवंय, आपण मटणाला मॅरिनेशन करून घ्यायला बरं. लागणार. तुम्ही जॉब करायचा नाही, माझं कॅटरिंगचा व्यवसाय आहे. आहे का अजून? हो. अरे वा, किती वर्ष झाली? मला आता जवळजवळ मी 2013 पासून चालू केला. 13 10 23 आणि वरचे 3 म्हणजे 13 वर्ष झाली. हो. लईच भारी. वा 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 वा. तुम्ही कोल्हापूरच्या आणि तुमचे साहेब कुठले? मुंबईचे. अच्छा, मग कोल्हापूर मुंबई गाठली कशी? तुमचं अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज? अर्थात लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. हो. घरातल्या घरात आत्याचा मुलगा. मैंने प्यार किया. म्हणजे त्यांनी त्यांच्या मामाची पोरगी केली हो. हो. आहे का नाही? वा, मीठ घातलं, हळद घातली. आता हे आपण आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण केलेलं आहे ते घालते. वा, आल्याचं वाटण आहे हो. आणि लिंबू. हं. वा वा वा, फार छान. कोल्हापुरामध्ये लग्नाचा मेनू पण जरा वेगळा असतो ना? हो. म्हणजे माझ्या लग्नात काय होतं, जिलेबी होती, मटकीची उसळ होती, बटाट्याची भाजी होती, पुऱ्या होत्या आणि मसाले भात म्हणजे फेमस जास्त. अच्छा. हो. त्याच्यात नॉनव्हेज नव्हतं का लग्न? नॉनव्हेज म्हणजे असं मुलाचं लग्न असेल ना, तर आमच्याकडे नॉनव्हेज म्हटलं तर लग्न झाल्यानंतर, पूजा वगैरे झाल्यानंतर गोंधळ असतो, तेव्हा नॉनव्हेज असतं. ठीक आहे. मग आता आपण जरा मागे जाऊया. हो हो. मामाची पोरगी त्यांनी विचारलं स्वतः तुम्हाला का मामाकडे, मामा थ्रू आले? नाही, असं खेळत खेळतच म्हणजे झालं बोलायचं. आणि विचारायला म्हणजे असा कोणता खेळ आहे जो खेळताना लग्नाची बोलणी झाली? असं चिडवतात ना, अरे मी तुला माझ्या मुलगीला देणार, मग अरे तुझा नवरा, ए तुझी ही बायको, असं म्हणजे घरात चिडवायचे, ते आम्ही प्रेमात रूपांतर केलं. किती छान. आता या केटरिंगच्या व्यवसायाविषयी थोडं सांगा. 13 वर्षांपूर्वी तुम्हाला हा व्यवसाय मुळात सुरू करावा असा का वाटला? ॲक्च्युली मी ब्युटी प्रॉडक्ट्सचं करायचे, तर मी असंच कमर्शियल एरियामध्ये मी जात होते, तर तिथे मला ती एक मुलगी म्हणजे माझ्याकडून सगळे कॉस्ट्युम्स हे घ्यायची, प्रॉडक्ट घ्यायची, तर ती मला म्हणायची, काकू तुम्ही कोल्हापूरच्या आहात ना, तर तुम्ही टिफिन वगैरे चालू करा ना. तर मी म्हटलं अरे आवडेल की नाही काय माहिती, जेवण वगैरे, अरे तुम्ही करून तरी बघा. मग असं म्हणता म्हणता मी विचार केला आणि चालू केल्यानंतर पहिले सुरुवातीला मी व्हेज घेऊन जात होते. बर. मग व्हेज म्हणता, अरे काकी तुम्ही नॉनव्हेज पण चालू करा ना. नॉनव्हेज म्हणता मग मी नुसतं चिकनचे प्रकार चालू केला, चिकन बिर्याणी, आणखी कोल्हापुरी असं चिकन वगैरे चालू मग केलं. काकी तुम्ही मटण पण चालू करा ना. सगळंच चालू केलं मी. फिश फ्राय, चिकन फ्राय, बिर्याणी, व्हेज बिर्याणी, हे सगळं स्वतः मी बनवायची सर. वा वा, म्हणजे कामातनं काम जनरेट झालं, आहे की नाही? बरोबर. या शहरामध्ये असा व्यवसाय वाढत जातो, कामातनं काम निर्माण होतं. त्याच्यामुळे उगीच नाही म्हणत मुंबईला स्वप्न नगरी. आता हे मॅरिनेशन झालेलं आहे, काय करूया? आता हे आपण कुकरला शिजवून घेऊया. गॅस लावू? हो. तेल लागणार. मॅरिनेट केलेलं मटण, थोडंसं पाणी लागेल सर. आता याला किती वेळ? 3 शिट्ट्या घेऊया आपण त्याला. 3 शिट्ट्या घेऊया. तोपर्यंत इकडे काही करण्यासारखं आहे का? आपल्याला तर सुकं खोबरं, आणखी तीळ, आणखी खसखस हे भाजून घ्यायला हवं. भाजून घ्यायचंय. मग आपण एक काम करूया, कुकर इकडे शिफ्ट करूया आणि भाजी इकडे करूया. हो चालेल. हा जरा तिकडे ठेवता का? थँक्यू. आपल्याला पॅन लागेल. पॅन लागेल.
हे जरा आपण लालसर असं भाजून घ्यायचं सुकं खोबरं. छान, खोबरं भाजून झालंय. हो, खोबरं भाजून झालंय. मग आता आपण हे बाजूला काढूया. मला एक प्लेट. देतो. आता गॅसला परत. आता आपण तीळ भाजून घेऊया. घ्या भाजून. किती शिट्ट्या होऊ द्यायच्यात? 3 शिट्ट्या व्हायला हव्यात सर. मग याच्यात मी खसखसी टाकते आता, घाला. कारण खसखसला भाजायला जास्त वेळ लागत नाही ना तिळापेक्षा. बरं. आता एरवी आपण जे लोणचं करतो, लिंबाचं म्हणा, आवळ्याचं म्हणा, आंब्याचं म्हणा, ते टिकतं वर्षभर. हो हो. मटणाचं लोणचं? मटणाचं लोणचं तसं बघितलं आता तर फ्रीजर मध्ये राहतं जास्त दिवस. बाहेर ठेवलं तर 3 ते 4 दिवस फार राहतं. नाही. फार नाही. ठीक आहे. आणि फ्रीज मध्ये ठेवलं तर 8 दिवस राहतं हे. ठीक आहे. आणि तसं हे संपूर्णच जातं मटणाचं लोणचं. त्याच्यामुळे असंही टिकत नाही. टिकत नाही. वातावरणापेक्षा खातावरणामुळेच टिकत नाही. हा बरोबर. हे आता मी गॅस बंद करा. आणि हे आपल्याला आता ह्याचं भरड वाटून घ्यायची. आणि खोबऱ्याचं काय करायचं? खोबरं मी ते हातानेच खुस करणार. अच्छा, मग हे वाटून घ्यायचंय. हो. ठीक आहे. मग आपण एक काम करूया, या बाउल मध्ये काढूया. तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये मदतीला कोणी आहे का? मदतीला म्हणजे सुरुवातीला माझी मुलगी, माझे मिस्टर असायचे मदतीला. आमच्याही मदतीला स्वतःचं काम टाकून येणारा इथे एक माणूस आहे. त्यांचं नाव आहे आचारी बुवा. ओके. त्यांच्या हातात हे वाटण द्यावं लागतं, पण ते असेच येत नाहीत. त्यांना मान, ते पण कोल्हापूरचे, मान द्यावा लागतो. तर हात जोडून आचारी बुवा या म्हणलं तर ते येतात. हात जोडा. आचारी बुवा या. आणि याचं आम्हाला वाटण करून द्या. आहेत की नाही छान? हो. बघा बरं, याचं छान कसं बारीक हवंय. नाही, भरड वाटायची. भरड त्याची. वाटून आणा. थँक्यू, बाय बाय. चला आता काय, हे मी खोबरं खुस करून घेते हातानेच. हे पण एरवी आपण खरं तर वाटण करताना घालतो ना भरड मध्ये. हो घालतो, पण सुकं खोबरं काय लगेच होतं ना, गरम असतं ते लगेच खुसकरलं जातं. ठीक आहे. आता आपण गॅस बंद करूया. चला, हे काढून घ्यायचंय. नाही, आता हे थंड होऊ देत थोडा वेळ. थंड झाल्यानंतर आपण बाकीची ही करूया. ठीक आहे. तोपर्यंत आपलं वाटण तयार झालेलं आहे. हा. आपण पुढच्या कृतीकडे जाऊ. आचारी बुवा, तयार झालेलं वाटण प्लीज आमच्या पदरात टाका. या 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 या. येस. हवं तसं झालंय का? हो हो. चला, काय करूया सांगा. आता हे मी खोबरं ह्याच्यामध्ये मिक्स करते. करा. आणि एकसारखं करून घेते मिश्रण. बरं झालं आपण खोबरं त्या ह्याच्यामध्ये वाटणात भरडलं नाही. जरा खोबरं तुकडे तुकडे असं दाताखाली छान लागतं ना. आणि तेल होतं ना मेन खोबऱ्याचं वाटलं, म्हणून असं हे करायचं. आणि हे चवीला लागतं ना असं छान खाताना. लागतं. बरोबर आहे. चला, काय करायचंय? आता आपण कांदा तळून घेऊया. चला, पॅन घेऊ. हो, कढई घ्या सर, म्हणजे कढई घेतो. त्याच्यातच आपण मटण तळू शकतो. येस.